तुमच्या मुलांच्या चांगल्या शिक्षणाचं स्वप्न फक्त माहिती नसल्यामुळे अपूर्ण राहिलंय का? किंवा एका छोट्या चुकीमुळे सरकारी योजनेचा फायदा घेता आला नाही, असं कधी झालंय? जर असं झालं असेल तर आजचा भाग खास तुमच्यासाठी आहे. आज आपण RTE म्हणजेच शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या 25% प्रवेश प्रक्रियेबद्दल सविस्तर बोलणार आहोत. नवीन वेळापत्रक काय आहे, ही योजना नक्की कोणासाठी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्यापूर्वी कोणती तयारी करायची. हो, आणि कोणती कागदपत्र तयार ठेवावी लागतील, अर्ज कुठे आणि कसा करायचा याची अचूक माहिती कुठे मिळेल यावरही आपण बोलणार आहोत. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला नेहमी हवी असेल तर आपला महायोजना चॅनल लगेच सबस्क्राईब करा. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आम्ही तुम्हाला अर्ज करण्यापूर्वीची एक अत्यंत महत्त्वाची पूर्वतयारी सांगणार आहोत, जी तुमचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचवेल. चला तर मग सुरू करूयात. तर महाराष्ट्रातील हजारो पालक ज्या गोष्टीची वाट पाहत होते, ती प्रतीक्षा आता संपलेली दिसतेय. RTE प्रवेशाबद्दल नेमकं काय नवीन अपडेट आहे? अगदी बरोबर. अखेर RTE प्रवेश प्रक्रिया 2026-27चं नवीन वेळापत्रक जाहीर झालं आहे. आणि माझ्या अनुभवातून सांगतो, ही तारीख लक्षात ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. अच्छा, कोणत्या तारखा आहेत? 17 फेब्रुवारी 2026 या तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 मार्च 2026. म्हणजे जवळपास 3 आठवड्यांचा वेळ आहे पालकांकडे. हो, म्हणजे पालकांना अर्ज भरण्यासाठी पुरेसा वेळ दिला आहे. पण आपण त्यावर बोलूच पुढे. छान. म्हणजे तारखा तर कळल्या, पण अनेक नवीन पालक आपल्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांच्यासाठी एकदम सोप्या भाषेत सांगाल का की ही RTE 25% योजना नक्की आहे तरी काय? हो, सविस्तर बघूया. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम नावाचा एक कायदा आहे. या कायद्यानुसार होतं काय की जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि वंचित घटकांतील मुलं आहेत, त्यांना मोठमोठ्या खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25% जागांवर मोफत शिक्षण मिळतं. अरे वा, म्हणजे चांगल्या शाळेत शिकण्याचा हक्क आता सगळ्यांना आहे. अगदी. आणि लक्षात घ्या, ही काही छोटी गोष्ट नाहीये. प्रत्येक पात्र शाळेतील 25% जागा या मुलांसाठी राखीव असतात. ही खूप मोठी संधी आहे. तुमच्या मुलांसाठी तुम्ही या योजनेचा विचार केला आहे का? आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशीच माहितीपूर्ण चर्चा ऐकण्यासाठी आपल्या महायोजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरं, ही प्रक्रिया ऑनलाईन आहे हे तर कळलं, पण अर्ज नेमका कुठे करायचा? कारण आजकाल बनावट लिंक्स आणि वेबसाईट्सचं खूप पेव फुटलंय. तर अधिकृत जागा कोणती? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे हा. पालकांनी फक्त आणि फक्त सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरच विश्वास ठेवावा. आणि ती कोणती आहे? वेबसाईट आहे student.maharashtra.gov.in. मी पुन्हा एकदा सांगते, student.maharashtra.gov.in. ओके. याच पोर्टलवर तुम्हाला अर्ज कसा भरायचा, आवश्यक कागदपत्रांची यादी, हमीपत्राचा नमुना, म्हणजे सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती मिळेल. इतर कुठेही भटकण्याची गरज नाही. एक गंमत सांगू का? आमच्या मागच्या व्हिडिओवर एका पालकांनी कमेंट केली होती. बोला की. त्यांनी विचारलं होतं, RTE प्रवेशासाठी एजंटला पैसे द्यावे लागतात का? हा एक मोठा गैरसमज आहे, नाही का? हो, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि अनेक लोक याला बळी पडतात. एक गोष्ट सगळ्या पालकांनी लक्षात ठेवावी, ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक आहे. म्हणजे मध्यस्थाची गरज नाही? अजिबात नाही. कोणत्याही मध्यस्थाची किंवा एजंटची गरज नाहीये. सरकारी पोर्टलवर जाऊन तुम्ही स्वतः अर्ज भरू शकता. त्यामुळे कोणी पैशांची मागणी करत असेल तर त्याला बळी पडू नका, ते चुकीचं आहे. तुमच्या गावात किंवा शहरात अशी काही समस्या आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून लाईक आणि शेअर नक्की करा. भविष्यात अशाच योजनांची माहिती मिळवण्यासाठी महायोजना चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. जबरदस्त. आता अर्ज 17 फेब्रुवारीला सुरू होणार आहेत. तर पालकांनी आत्तापासून काय तयारी करायला हवी, म्हणजे ऐनवेळी धावपळ नको व्हायला? तुम्ही एक सोपी चेकलिस्ट देऊ शकाल का? हो, नक्कीच. वेळेवरती धावपळ नको म्हणून आधीच तयारी चोख ठेवा, असं म्हणतात ना, अगदी तसंच. तर ही घ्या चेकलिस्ट, एकदम सोपी आहे. सांगा. स्टेप 1, आजच्या आज student.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या. ठीक आहे. स्टेप 2, तिथे पालकांसाठी ज्या नवीन सुधारित सूचना आल्या आहेत त्या काळजीपूर्वक वाचा. प्रत्येक शब्द वाचा. स्टेप 3, तुमच्या मुलासाठी कोणती कागदपत्र लागतील याची एक यादी वेबसाईटवरून बघून तयार करा. लिहून काढा.
ओके, कागदपत्रांची यादी. हो. आणि मग स्टेप 4, त्या यादीनुसार सर्व कागदपत्र आतापासूनच गोळा करायला सुरुवात करा. म्हणजे अर्ज सुरू होण्याची वाट बघायची नाही. अजिबात नाही. आणि मग येथे स्टेप 5, अर्ज तयार ठेवा. म्हणजे काय, तर सर्व कागदपत्र तयार असली की अर्ज भरणं खूप सोपं होऊन जातं. वा, ही चेकलिस्ट तर खूपच उपयोगी आहे. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. पण एक प्रश्न आहे, इतक्या आधीपासून कागदपत्र तयार ठेवण्याचं महत्त्व काय? म्हणजे शेवटच्या आठवड्यात केलं तर नाही का चालणार? नाही, अजिबात नाही. माझ्या अनुभवातून सांगतो, 90% अर्ज शेवटच्या क्षणी होणाऱ्या चुकांमुळे बाद होतात. 90%? बापरे. हो, ऐनवेळी एखादं कागदपत्र मिळत नाही, सर्व्हर डाऊन होतो, माहिती चुकीची भरली जाते. अहो, ही प्रवेश प्रक्रिया म्हणजे मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे तयारी आधीच केलेली बरी. नाहीतर वेळेची टांगणी लागते जिंदगाणी, असं व्हायचं. बरोबर आहे. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. आज आपण RTE 25% प्रवेश प्रक्रियेबद्दल खूपच महत्त्वाची माहिती घेतली. तर आजच्या चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे म्हणजे अर्ज 17 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 या काळात भरायचे आहेत. बरोबर. आणि अधिकृत वेबसाईट आहे student.maharashtra.gov.in. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्यापूर्वीच सर्व कागदपत्र तयार ठेवा. हीच ती गुरुकिल्ली आहे. खरंय. सरकार योजना आणते, पण खरी ताकद तुमच्या जागरूक राहण्यात आहे. आपल्या मुलांच्या हक्कासाठी थोडा वेळ काढा, माहिती घ्या आणि या संधीचं सोनं करा. तुम्हाला महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या योजनांविषयी असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महायोजना YouTube चॅनल खास तुमच्यासाठी आहे. लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आम्ही कोणत्या योजनेवर माहिती द्यावी हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुमच्या सूचनांची वाट बघत आहोत. अधिक माहिती आणि त्वरित अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या गावातल्या सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा. तुमची एक शेअर कोणाच्या तरी मुलाचं भविष्य घडवू शकते. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.